सो अशा प्रकारे ट्रेक चालू झालेला आहे आणि आजचे गाईड गणेश घाडगे लीड करत आहेत. किती वेळ लागेल आपल्याला साधारण? अर्धा तास. ओके. भात शेती बघा, हे पावसामुळे झालेलं नुकसान सगळं वाहून गेलं आहे. इथं शेतली भाताची शेती वाहून गेली. आत्ताच्या मधल्या पावसामुळं इथं रस्त्याची पूर्ण वाट लागली. सगळा चिखल झाला आहे. रस्ता वाहूनच गेला ॲक्च्युली. कधी एकदा आता धबधब्यावर आहे थोडं डोंगर आणि जंगल, पण फार काही अवघड ट्रेक आहे अशातला भाग नाही. आणि आपण मेनली या सिरीजमध्ये हेच कवर करतो आहे की अनसीन सातारा, जे डेस्टिनेशन लोकांनी डिस्कवर केलेलं नाही आहेत अजून किंवा फारसे लोकांना माहीत नाही आहेत, तीच डेस्टिनेशन आपण लोकांपर्यंत या सिरीज पडता वाचलो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि पावसाने एंट्री मारलेली आहे. या साईडला मस्त लश ग्रीन डोंगर दिसतात तुम्हाला. अजून काय हवं आहे? आयुष्य खूप सुंदर आहे. आणि इथं पण जळू आहेत गाईड. हो आहेत. हे काय, लास्ट टाइम तुम्ही बघितले असतील जळू आपल्या काशच्या धबधब्याच्या व्हिडिओमध्ये. आमच्यावर प्रेम. आणि इथं पण हे जळू आहेत बघा. आमच्यावर प्रेम नाही दाखवलं. तुमच्यावर नाही दाखवलं का? पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा आलो होतो, हां, हे पहिल्यांदा दगडाची इथं पहिल्यांदा चहा. ओके. चहा मिळून. हां, आता इथं पण एक झाली आहे, तिथं पण एक झाली. इथं एक झाली, अजून तिकडं पुढे एक झाली. म्हणजे हळूहळू डेव्हलपमेंट आहे. यायला मिळेल. तुम्हाला काय अडचण आली तर लोक सहकार्य करतील. फक्त तुम्ही कचरा करू नका. आता हा सुंदर निसर्ग बघा. एवढी छान झाडं आहेत, डोंगर एवढे छान आहेत, हिरवेगार, पाऊस एवढा छान पडतोय. पण एक चुकीची गोष्ट मला तुम्हाला नक्की दाखवायची, आणि ती म्हणजे इथं झालेला कचरा. हे रॅपर्स जे काय तुम्ही येता ते तुमच्याबरोबरच कचरा घेऊन जावा. हा इथला एवढा सुंदर निसर्ग तुम्ही खराब करू नका. पुढच्या पिढीला तुम्ही हा कचरा दाखवणार आहे का, ह्याचा तुम्ही नक्की विचार करा. सो जेव्हा केव्हा तुम्ही अशा ट्रेकला याल किंवा कुठेही फिरायला जाल, तुमचा कचरा इकडं आजूबाजूला
मस्तपैकी धबधब्याखाली भिजून झालेलं आहे. आता जाम सोडून बघ भूक लागली आहे. तो आता बघूया गावामध्ये काही नाश्ता मिळतो आहे का आणि कांडवलीचा धबधबा आपल्याला करता येतो आहे का. तो एवढा सुंदर धबधबा आहे. अगदी इझिली ट्रेकला तुम्हाला येता येईल. अगदी रस्ता आहे धबधब्यापर्यंत. फक्त त्या धबधब्याच्या खाली जाऊ नका, तिथं थोडं रिस्की आहे. लांबून बघा आणि धबधब्याचा एन्जॉय करा.